Hello dear students. Today we are going to learn and understand the question and answers of lesson number 4, Water Safe for Drinking, from Environmental Studies textbook Standard 4. मुलांनो, हा लेसन आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत आणि खूपच छान पद्धतीने आपण हा लेसन शिकलेलो आहोत. लेसनमध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या आपण लाईव्ह केलेल्या आहेत. यामध्ये तुमच्या सगळ्या कन्सेप्ट्स ह्या क्लिअर होणार आहेत आणि बऱ्याच काही नवीन थिंग्ससुद्धा तुम्हाला शिकायला मिळतील. तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग आता आपण क्वेश्चन आन्सर्स करूयात. क्वेश्चन नंबर 1, A. यूज युअर ब्रेन पॉवर. 1. Some rava has got mixed with sago pearls or साबुदाणा. काही रवा साबुदाण्यामध्ये मिक्स झालेला आहे. व्हॉट सिव शुड वी यूज टू सेपरेट द टू. मग आता हा मिक्स झालेला रवा साबुदाण्याबरोबर तो आपण सेपरेट कसा करणार, त्यासाठी कोणत्या चाळण्याची प्रक्रिया आपण याच्यावर करणार, कशा प्रकारे आपण हा रवा चाळून घेणार आहोत. द वन दॅट अलाउज रवा टू पास थ्रू ऑर द वन दॅट अलाउज सॅगो. मग कोणती चाळण आपण यूज करणार. अशी चाळण यूज करणार की ज्याच्यामधून रवा खाली येईल, की अशी चाळण यूज करणार ज्याच्यामधून साबुदाणा खाली येईल. आन्सर, द पार्टिकल साईज ऑफ रवा इज स्मॉलर दॅन सॅगो पल्स. रव्याची साईज ही साबुदाण्यापेक्षा खूप छोटी असते. सो वी शॅल यूज द सीव दॅट अलाउज रवा टू पास थ्रू. मग त्यामुळे आपण रवा चाळला जाईल अशी सीव आपण यूज करू शकतो. जर आपण मोठ्या होल्सची सीव चाळणी जर आपण यूज केली तर त्यातून साबुदाणासुद्धा बाहेर येईल आणि रवासुद्धा बाहेर येईल. काहीच उपयोग होणार नाही. आपण या दोन्ही थिंग्सला सेपरेट करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला कशा प्रकारची सीव चाळणी यूज करावी लागेल. छोटे होल असलेली, की ज्याच्यामधून फक्त रवाच खाली पडेल. ओके, सो या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे द पार्टिकल साईज ऑफ रवा इज स्मॉलर दॅन सॅगो पल्स. सो वी शॅल यूज द सीव दॅट अलाउज रवा टू पास थ्रू. द सॅगो पल्स विल रिमेन इन द सीव and thus the two will get separated. B. Answer the following questions. 1. Name the substances used to make the solution called lemon शरबत. लेमन शरबत, लिंबाचा रस तयार करण्यासाठी कोणकोणते सबस्टन्सेस आपल्याला लागतात. आन्सर, द सबस्टन्सेस used to make the solution called lemon शरबत are lemon, sugar, salt and water. 2. Why is the water that looks clean and transparent may not be fit for drinking? जे पाणी क्लीन आणि ट्रान्सपरंट दिसतं ते पाणी पोटेबल का नसतं, सेफ का नसतं ड्रिंकिंगसाठी. आन्सर, water that looks clean and transparent may contain harmful microorganisms which cannot be seen with the naked eyes. आपल्याला आपल्या डोळ्यांनी मायक्रो ऑर्गॅनिझम दिसत नाहीत जरी पाणी क्लीन आणि ट्रान्सपरंट असलं तरीसुद्धा. Therefore, it can cause diseases and is harmful for health. Such water is not fit for drinking. 3. When making a sharbat, what do we do to make sugar dissolve quickly? जेव्हा आपण सरबत बनवत असतो तेव्हा त्यामध्ये साखर टाकतो आणि ती साखर क्विकली पटकन डिझॉल्व्ह होण्यासाठी आपण काय करतो. आन्सर, वी स्टर द शुगर ॲडेड टू द शरबत विथ द हेल्प ऑफ अ स्पून. दिस मेक्स द शुगर डिझॉल्व्ह क्विकली. स्टर म्हणजेच हलवणे. आपण काय करतो, सरबतामध्ये जी साखर टाकलेली आहे ती चमच्याने हलवतो, त्यामुळे साखर ही पटकन डिझॉल्व्ह होते. तेल हे पाण्यावर तरंगेल की खाली बुडेल. आन्सर, ऑइल फ्लोट्स ऑन वॉटर. मुलांनो, आपण एक्सपेरिमेंट केलं होतं त्यामध्ये ऑइल वॉटरवर फ्लोट होत होतं.
C. Complete the table. Write the information you obtained from the floating sinking experiment in the table below. Repeat the experiment with other things besides those mentioned in the lesson. Write their names too in the proper places in the table. मुलांनो, टेक्स्टबुकमध्ये फ्लोटिंग आणि सिंकिंग यासाठीचं जे एक्सपेरिमेंट करायला सांगितलं होतं त्याचं तुमचं ऑब्झर्वेशन खाली दिलेल्या टेबलमध्ये राईट करायचं आहे. त्याचबरोबर इतरसुद्धा काही थिंग्स घ्यायच्या आहेत आणि त्याचं ऑब्झर्वेशनसुद्धा तुम्हाला टेबलमध्ये राईट करायचं आहे. चला तर मग पाहूया टेबल. येस, थिंग्स. इथे या कॉलममध्ये गिवन इन द लेसनमध्ये तुम्हाला कोणकोणत्या थिंग्स दिलेल्या आहेत फ्रॉम युअर कंपस बॉक्स, फ्रॉम युअर हाऊस, फ्रॉम आउटडोर्स, त्या राईट करायच्या आहेत. आणि त्या सिंक झाल्या की फ्लोट झाल्या हे सुद्धा आपल्याला राईट करायचं आहे. तर टेक्स्टबुकमध्ये काय काय दिलेलं आहे? अ प्लॅस्टिक रूलर, अ शार्पनर, अ रबर बँड, द कंपास. आता या थिंग्स आहेत. यातील कोणत्या थिंग्स तुम्ही जेव्हा एक्सपेरिमेंट केलं तेव्हा सिंक झाल्या? इरेझर, शार्पनर अँड कंपास या थिंग्स सिंक झाल्या म्हणजेच पाण्यामध्ये बुडाल्या. तर प्लास्टिक रूलर, पेन्सिल आणि रबर बँड या थिंग्स पाण्यावर फ्लोट झाल्या म्हणजेच तरंगल्या. आता अ स्टील स्पून, प्लास्टिक स्पून, सम ग्राउंडनट शेल्स म्हणजेच शेंगांचे टरपालं, अँड आयर्न नेल, अ स्क्रू, अ कॉईन या थिंग्सपैकी कोणत्या थिंग्स सिंक झाल्या पाण्यामध्ये? तर स्टील स्पून, आयर्न नेल म्हणजेच लोखंडी खिळा, स्क्रू आणि कॉईन या थिंग्स पाण्यामध्ये सिंक झाल्या. तर तरंगल्या कोणत्या? प्लास्टिक स्पून, ग्राउंडनट शेल्स या थिंग्स पाण्यावर फ्लोट झाल्या. फ्रॉम आउटडोर्समधून काय काय थिंग्स घ्यायच्या होत्या? स्टोन्स, लिटिल ट्विग्स म्हणजे छोट्या छोट्या काड्या, लीव्स आणि सॉईल. मग यामधल्या कोणत्या थिंग्स सिंक झाल्या? तर स्टोन्स आणि सॉईल या दोन थिंग्स सिंक झाल्या आणि लिटिल ट्विग्स आणि लीव्स या थिंग्स फ्लोट झाल्या. आता आपण काही दुसऱ्या थिंग्स घेतलेल्या आहेत. लाईक ब्रिक म्हणजे वीट, स्टील प्लेट, की, टेनिस बॉल, पेपर बोट. आता यामधील कोणत्या थिंग्स ह्या सिंक झाल्या आणि कोणत्या फ्लोट झाल्या? तर ब्रिक, स्टील प्लेट आणि की या थिंग्स सिंक झाल्या पाण्यामध्ये आणि टेनिस बॉल, पेपर बोट या थिंग्स फ्लोट झाल्या. मुलांनो, असं का बरं होतं? काही थिंग्स सिंक होतात आणि काही थिंग्स फ्लोट होतात. तर काही थिंग्स या पाण्यापेक्षा हेवी असतात त्यामुळे त्या पाण्यामध्ये सिंक होतात. तर काही थिंग्स ह्या पाण्यापेक्षा लाईट असतात त्यामुळे त्या थिंग्स फ्लोट होतात. नाव 2. रिपीट द एक्सपेरिमेंट इन द लेसन रिलेटेड टू डिझॉल्विंग यूजिंग some other substances. Make a table like the one above and fill in your findings in it. मुलांनो, आता आपल्याला असाच एक दुसरा चार्ट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये डिझॉल्विंगचा जो आपला एक्सपेरिमेंट होता त्याप्रमाणे एक्सपेरिमेंट करायचा आहे आणखीन काही सबस्टन्सेस घेऊन. थिंग्स गिवन इन द लेसनमध्ये तुम्हाला ज्या थिंग्स दिलेल्या आहेत त्या थिंग्स पाहूयात. आधी आपण शुगर, कॉमन सॉल्ट, वॉशिंग सोडा, पावडर्ड ॲलम म्हणजेच तुरटीचा चुरा किंवा पावडर, सँड, सॉडस्ट म्हणजेच लाकडाचा भुस्सा, टर्मरिक पावडर म्हणजेच हळद, ऑइल, व्हीट फ्लोअर. आता या थिंग्स आहेत. यातील कोणत्या थिंग्स पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात? तर शुगर, कॉमन सॉल्ट, वॉशिंग सोडा अँड पावडर्ड ॲलम. आणि कोणत्या थिंग्स डिझॉल्व्ह होत नाहीत? त्या आहेत सँड, सॉडस्ट, टर्मरिक पावडर, ऑइल, व्हीट फ्लोअर. अदर थिंग्स आपण काही घेतल्या होत्या. हनी, पीनट्स, कॉटन. आता यामधील कोणत्या थिंग्स ह्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतील? यामधील हनी पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होईल आणि पीनट्स आणि कॉटन हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही.
D. Fill in the blanks. 1. Substances like salt and sugar dash after some time when added to a water. Answer: dissolve. Substances like salt and sugar dissolve after some time when added to a water. 2. The mixture obtained on dissolving a substance in water is called a solution. 3. ORS is an example of dash solution. Answer: useful. ORS is an example of useful solution. 4. All microorganisms are not useful. Some can cause dash if they enter our body. Diseases. All microorganisms are not useful. Some can cause diseases if they enter our body. 5. Things that float in water are dash than it, and things that sink are dash than it. So, the answer will be lighter and heavier. Things that float in water are lighter than it, and things that sink are heavier than it. 6. A substance called dash is swirled in muddy water to help clean the water. Answer: alum. A substance called alum is swirled in muddy water to help clean the water. 7. Seawater is the solution of salt that occurs naturally. 8. Boiling the water kills the dash in it and prevent diseases. Boiling water kills the microorganism in it and prevent diseases. E. True or false? 1. Alum powder does not dissolve in water. Alum powder पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही. हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स. ॲलम पावडर पाण्यामध्ये डिझॉल्व होते इझिली. 2. मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन नॉट लिव्ह इन वॉटर. मायक्रो ऑर्गॅनिझम हे पाण्यामध्ये राहत नाहीत. हे सेंटेन्स फॉल्स आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम हे पाण्यात सुद्धा असतात. 3. If muddy water remains still, a sediment is formed at its bottom. मडी वॉटर जर आपण स्थिर ठेवलं बराच वेळ तर पाण्याच्या खाली एक सेडिमेंट तयार होते बॉटमला. हे सेंटेन्स ट्रू आहे. 4. An eraser float in water? No. This sentence is false. इरेझर फ्लोट होत नाही. इरेझर सिंक होतो. 5. Tea leaves can be separated from tea by filtration. Yes, this sentence is true. 6. Water from all the wells tastes same. False. 7. Clean and transparent water may not be potable. क्लीन आणि ट्रान्सपरंट दिसणारं पाणी हे पिण्यायोग्य नसतं. पोटेबल. पोटेबल मीन्स वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. पिण्यायोग्य पाणी. आन्सर ट्रू. 8. The microorganisms that convert milk to yogurt are harmful to us. Answer false. F. How can we tell that water has become transparent? Answer: when the suspended particles in the water settle down at the bottom, it looks transparent. When a piece of alum is swirled in muddy water, it dissolves in water and takes mud particles along with it to the bottom. Since the mud particles are heavier than water, they form a sediment at the bottom. This such water is said to be become transparent. So that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.